नमस्कार मैत्रिणींनो, सौभाग्याचं लेणं असणारा विवाहित स्त्रियांच्या अत्यंत आवडीचा असणारा सण म्हणजे वटपौर्णिमेचा सण लवकरच येणार आहे। हिंदू धर्मामध्ये विवाहित स्त्रियांसाठी वटपौर्णिमेच्या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। या दिवशी विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात। तर यंदा ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमा म्हणजेच 29 जून 2026 वार सोमवार या दिवशी वटपौर्णिमेचा सण आलेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये वटपौर्णिमेचा सण कसा साजरा करावा याची मी पूर्ण माहिती सांगणार आहे। तर सर्वप्रथम आपण पूजेसाठी लागणारे साहित्य पाहूया। तर आपल्याला लागणार आहे हळदी, कुंकू, अक्षता, फुले, हार, वडपूजेचा दोरा म्हणजेच कच्चं सूत, नारळ, फळे, विशेषतः आंबा, अगरबत्ती, कापूर, कलश, पाणी आणि नैवेद्यामध्ये गुळ खोबरे आणि ओटीचे साहित्य। हे सर्व साहित्य आपण आधीच जमवून ठेवायचे आहे, जेणेकरून आयत्या वेळी आपली काही धावपळ होणार नाही आणि एखादं साहित्य सुटणार सुद्धा नाही। आता पाहूया पूजा कशी करावी। तर सर्वप्रथम आपण वडाच्या झाडाला पाणी अर्पण करून त्याची हळदी, कुंकू, अक्षता, फुले वाहून पूजा करून घ्यावी। गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा। सावित्रीसाठी ओटी अर्पण करावी। या ओटीमध्ये खण, नारळ, सौभाग्याचे अलंकार अर्पण करावेत। यानंतर वडाच्या झाडाला 7 प्रदक्षिणा घालाव्यात। प्रदक्षिणा घालताना सूत गुंडाळावे आणि सूत गुंडाळून झाल्यानंतर ते तोडू नये, तर ते झाडाला चढकवून ठेवावे। यानंतर वटसावित्रीची कथा ऐकावी। यानंतर तिथे उपस्थित महिलांची ओटी भरावी। यासाठी तुम्ही 1, 5, 7 किंवा उपस्थित सर्व महिलांची ओटी भरू शकता। तर ओटी भरताना तुम्ही साडी, खण, नारळ, फळे, हिरवा चुडा, जोडवे, हळदी, कुंकू यासारख्या सौभाग्य अलंकार किंवा तुमच्या ऐपतीप्रमाणे सौभाग्य वस्तू देऊन तुम्ही ओटी भरू शकतात। ओटीत तुम्हाला ज्या वस्तू देणे शक्य आहे त्या जरूर द्याव्यात। वटपौर्णिमेला आंबे आणि गहू घालून ओटी भरण्याला खूप महत्त्व आहे, त्यामुळे ओटीत आंबे आणि गहू अवश्य घाला। तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी व्रत करावा, उपवास करावा, किंवा शक्य नसेल तर उपवास नाही केला तरी सुद्धा चालेल। आणि जर व्रत करत असणार तर पूजेनंतर हे व्रत सोडावे किंवा सायंकाळी व्रत सोडले तरी सुद्धा चालते। तर मला आशा आहे तुम्हाला माहिती अतिशय आवडली असेल। तर यावर्षी सुद्धा तुम्ही अतिशय साध्या सोप्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी जरूर करा आणि व्हिडिओ कुठून पाहत आहात हे कमेंट करून नक्की कळवा। आणि व्हिडिओ आवडत असतील तर फॉलो करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।